आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता आपण स्कॉलरशिपचा पाहत आहोत. त्यामधील आता दुसरा घटक वर्गीकरण आणि त्यातील उपघटक शब्दसंग्रह यावरील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, वर्गीकरण हा जो दुसरा घटक आहे तर विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन आजमावणारा असा हा घटक आपल्या सभोवताली असलेल्या सर्व वस्तू, आकृत्या, घडणारे प्रसंग, भाषिक क्षमतेवरील तयार शब्द व इतर गोष्टी यांचे आपल्याला समान गुणधर्म उपयुक्ततेनुसार एकत्र करून त्यातील समान संगती व विसंगती शोधणे फार महत्त्वाचे असते. निरीक्षण व बौद्धिक शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. वर्गीकरण म्हणजे गट पाडणे. या घटकातील प्रश्नांमध्ये 4 पदं दिलेली असतात. त्यातील 3 पदांचा समानतेच्या नियमानुसार गट पाडणे व एक वेगळे पद निवडणे. वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह, आकृती, संख्या, इंग्रजी वर्णमाला या उपघटकांचा समावेश होतो. आपण वर्गीकरणामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दांचे जे आहेत ते सारखे 3 शब्द शोधायचे असतात आणि त्यातून एक वेगळा पडणारा जो शब्द आहे तो शोधायचा असतो. त्यातील जो पहिला घटक आहे शब्दसंग्रह, यामध्ये मग शब्द दिलेले असतात, तो आज अभ्यासणार आहोत. तर उपघटक शब्दसंग्रह. वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला मराठीच्या समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह, लिंग, वचन यासारखे शब्द पाठ असणे गरजेचे आहे. म्हणजे बुद्धिमत्तेचा ह्या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला मराठीचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. तसेच विज्ञानविषयक विविध शोध, शास्त्रज्ञांची माहिती आवश्यक आहे. प्राणी, वनस्पती, धातू, अधातू, संयुगे, मिश्रणे, मूलद्रव्ये, त्यांची रेणुसूत्रे यासारखी माहिती पाठ असणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचा 8वीपर्यंतचा जो विज्ञानाचा अभ्यास आहे त्यावर आधारित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ही प्रश्न येऊ शकतात. तसेच सामाजिक शास्त्रातील ऐतिहासिक घटना, सण सणावळ्या, थोर पुरुषांची चरित्रे, भौगोलिक माहिती जसे नद्या, पर्वत, समुद्र, खनिजे, जंगल, वृक्ष, शहरे, देश, राजधान्या ही माहिती असणे आवश्यक आहे. नागरिकशास्त्रातील विविध पदे, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांची कार्ये, निवड पद्धती याप्रमाणे माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे जरी तुम्हाला विज्ञान, मराठी आणि समाज अभ्यास हे घटक हे विषय तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी नसले तरी अशा वेगवेगळ्या घटकांमधून ते तुम्हाला अभ्यासावे लागत असतात. तर त्यांचाही अभ्यास तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये उपयोगी पडत असतो. तर त्या विषयांचाही अभ्यास जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्यातील महत्त्वाच्या गोष्टी जर लक्षात असतील तर तुम्हाला या शब्दसंग्रह किंवा इतर काही घटक अभ्यासताना फायदा होणार आहे. तर आता आपण शब्दसंग्रह जो घटक आहे उपघटक 2.1 त्यावरील नमुना उदाहरणे पाहणार आहोत. तर पाहूया. पहिलं उदाहरण पहा. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. सूचना. प्रश्न 1 ते 15साठी सूचना. गटात न बसणारे पद निवडा. म्हणजे पुढील जे 15 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला गटात न बसणारे शब्द शोधायचे आहेत किंवा पद निवडायचं आहे. तर पहा, प्रश्न पहिला आहे. त्यामधील 4 पर्याय पहा. झाड, पयोद, वृक्ष आणि तरु. यातील वेगळा शब्द कोणता आहे? तर तुम्ही पाहू शकता, जे झाड आहे, वृक्ष आहे आणि तरु आहे या तिन्हींचा अर्थ एकच आहे. वृक्षासाठी किंवा झाडासाठी हे शब्द आलेले आहेत, पण पयोद हा वेगळा शब्द आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, जो तिसरा प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आहे फुफ्फुस, यकृत, जठर आणि ग्रासिका. तर ह्या ज्या आहेत यामधील वेगळा शब्द शोधायचा. तर यकृत, जठर आणि ग्रासिका हे सर्व पचन संस्थेचे भाग आहेत. ग्रासिका म्हणजे अन्ननलिका जिथून घास गिळला जातो, जठर आपलं पोट आणि यकृत हे सर्व पचन संस्थेचे भाग आहेत. तर फुफ्फुस जो आहे तो श्वसन संस्थेचा भाग आहे. म्हणून त्यामुळं फुफ्फुस हा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मग अचूक उत्तर आहे. यानंतर गंगा नदी, गोदावरी नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि नर्मदा नदी या जर 4ही नद्या पाहिल्या तर यामध्ये पहा, गंगा नदी, गोदावरी नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या आहेत बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. तर नर्मदा नदी जी आहे ती
भारताच्या अरबी समुद्राला मिळते. तसं काही ना ब्रह्मपुत्रा नदी यामधलं उत्तर वाटू शकतं, कारण ती पूर्णतः भारतातून वाहत नाही. परंतु या ठिकाणी जो क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे तो समजून घ्या की ह्या तीनही नद्या गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रा या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. तर नर्मदा नदी ही मात्र भारताच्या बंगालच्या उपसागराला न मिळता ती अरबी समुद्राला मिळणारी नदी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तसंच 5वा प्रश्न पहा. नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत त्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, परंतु नगर परिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्तरावरती एखाद्या गावाचा, शहराचा किंवा मोठ्या नगराचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर जिल्हा परिषद मात्र पूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषद हा एक वेगळा शब्द आहे आणि त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा 6व्यामध्ये नरनार, उंट सांडणी, वाघ मुरळी आणि मोर लांडो. तर नरनार या ठिकाणी नरनार, उंट सांडणी किंवा मोर लांडोर ह्या ज्या शब्दांच्या जोड्या आहेत ह्या विरुद्धलिंगी शब्दांच्या जोड्या आहेत. म्हणजे उंट नर असेल तर उंट आणि जर मादा असेल तर सांडणी म्हणतात. नरनार याचाही अर्थ तोच होतो, नर आणि मादा. आणि मोर लांडोर यामध्ये सुद्धा नराला मोर म्हणतात आणि मोराच्या मादेला लांडोर म्हणतात. पण वाघ मुरळे हा शब्द हा वेगळा शब्द आहे. तुम्ही जागरण वगैरेमध्ये ऐकलं असेल तर मग हा वाघ मुरळी हा वेगळा शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा खरूज, कॉलरा, हगवण, विषमज्वर. तर यामध्ये पहा कॉलरा असेल, हगवण असेल किंवा विषमज्वर असतील तर हे तीनही जे रोग आहेत हे साथीचे रोग आहेत. आणि खरूज हा जो रोग आहे तो स्पर्शानं पसरणारा रोग आहे, हा काही साथीचा रोग नाही. म्हणजे खरूज हा शब्द वेगळा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पहा प्रश्न 8मध्ये सूचना दिलेली आहे. गटाशी जुळणारे पदे पर्यायातून निवडा. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. तर पहा तुम्हाला सांगितलेलं आहे काही प्रश्नांचे 2 पर्याय अचूक असणार आहेत. तुमच्या एकूण पत्रिकेमध्ये 20% प्रश्न जे आहेत ते 2 पर्याय अचूक असणारे असणार आहेत. तर यामध्ये आता 2 पर्याय शोधायचे आहेत. तर इथं पहा पहिले 3 शब्द दिलेत, जायांग, परागकण आणि पुष्पाधार. तर मग जायांग, परागकण आणि पुष्पाधार हे फुलाचे भाग आहेत. तर मग या ठिकाणी फुलाचे भाग असणारे शब्द कोणते आहेत तर दलपुंज आणि पुभंग. या ठिकाणी पर्ण म्हणजे पान, मूलरम म्हणजे मुळाचा भाग, हे फुलाचे भाग नाही. त्यामुळे मग दलपुंज आणि पुमंग हे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 व 3. पुढे पहा या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. यामध्ये सुद्धा 2 पर्याय बरोबर आहेत. पहा हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन यांच्याशी जुळणारे आपल्याला 2 शब्द शोधायचे आहेत. तर पहा नायट्रोजन, आर्गॉन, निऑन आणि फ्लोरीन हे उत्तर दिलेलं आहे. तर आर्गॉन आणि निऑन हे जर पाहिले तर हे 2 मूलद्रव्य हे संयुगाच्या रूपात आढळतच नाहीत. नायट्रोजन आणि फ्लोरीन हे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन यांच्यासारखे संयुगाच्या रूपात आढळून येतात किंवा त्या मूलद्रव्यांचा 2चा गट तयार होतो. 2 अणूच्या मूलद्रव्यांचा असा गट तयार होतो, जसं H2 किंवा O2. तसे नायट्रोजन, फ्लोरीन आढळतात, पण आर्गॉन आणि निऑन आढळत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पहा प्रश्न 10वा जो आहे त्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, जोड्या आहेत. मुकुंदराज, विवेक सिंधू, पंप, आदिपुराण, कंबन, राख तरंगणी, जयदेव, गीतगोविंद. तर यामध्ये पहा मुकुंदराज, विवेक सिंधू बरोबर जोडी आहे, पंप, आदिपुराण बरोबर जोडी आहे. त्यानंतर जयदेव, गीतगोविंद हे त्यांनीच लिहिलेली बरोबर जोडी आहे. पण कंबननं राग तरंगिणी हे काही लिहिलेलं नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते अचूक उत्तर आहे. त्यामध्ये पहा 11वा प्रश्न, माझा, त्याचा, तिने, त्याला. आता यामध्ये सर्वनामं दिलेली आहेत.
पण यामधले त्याचा, तिने, त्याला ही जी सर्वनामं आहेत ही तृतीय पुरुषी आहेत. तर माझा हे सर्वनाम जे आहे हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. पहा प्रश्न 12मध्ये हिरा, कोक, ग्राफाईट, फुलरीन. तर यामध्ये पहा हिरा असेल, ग्राफाईट असेल किंवा फुलरीन असेल हे कार्बनचेच रूप आहेत आणि कोक हा एक वेगळा पदार्थ आहे, कोक म्हणतो आपण. तर हा काही कार्बनचा स्फटिक नाही कोक, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 13व्या प्रश्नामध्ये पहा जोड्या दिल्यात सिल्वर Ag, गोल्ड Au, कॉपर Cu, मर्क्युरी Fe. त्यामध्ये पहा हे मूलद्रव्य आहेत पहिलं नाव, आणि दुसरं त्याचं मूलद्रव्याला शॉर्टमध्ये कसं लिहितात, संज्ञा कशी लिहितात ते लिहिलेलं आहे. तर सिल्वर म्हणजे चांदी Ag लिहितात, गोल्डला Au लिहितात, कॉपरला Cu लिहितात, परंतु मर्क्युरीला काही Fe लिहित नाही. तर Fe हे फेरस म्हणजे लोखंडाची संज्ञा आहे. तर या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो गटात न बसणारा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. 14वा प्रश्न पहा भारत, चीन, इराण, जर्मनी. आता असं होऊ शकतं काही ना, भारत आपला देश आहे, बाकीचे देश, परंतु तसा सहसंबंध या ठिकाणी जोडायचा नाही. तर पहा भारत, चीन, इराण आणि जर्मनी यामध्ये भारत, चीन आणि इराण हे सर्व आशिया खंडातील देश आहे. तर जर्मनी हा युरोप खंडातील देश आहे. त्यामुळे या ठिकाणी वेगळा शब्द जर्मनी आहे. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा 15वा जो प्रश्न आहे, या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. 2 पर्याय अचूक आहेत. तर पहा हळद, बटाटा आणि शेवंत यांच्याशी संबंधित शोधायचे. तर जीवाणू, शैवाल, रताळे आणि कांदा 4 पर्याय. तर तुम्ही पाहू शकता हळद, बटाटा, शेवंतीसारखंच रताळं आणि कांदा हे जे आहेत यांच्या ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पतींच्या भागांपासूनच त्यांचं प्रजनन होतं, की ज्याला शाकीय प्रजनन म्हणतात. की बटाटा लावला बटाटा उगवतो, रताळे लावला रताळा उगवतो, कांद्याचा कंद लावला कांदा उगवतो. तसं मग या ठिकाणी हे जे आहेत हे शाकीय प्रजनन होणारे भाग आहेत, जी हळद, बटाटा, शेवंती, रताळे आणि कांदा. तर जीवाणू आणि शैवाल यांचे जीवाणूचं स्वतःचं, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, तर यांच्या शरीराचं विभाजन होतं. म्हणजे एका पेशीचे 2 भाग होतात आणि मग नवीन जीवाणू तयार होतो. म्हणजे एकापासून 2, 2पासून 4. म्हणून जीवाणू, शैवाल हे जे आहेत हे वेगळे आहेत यामध्ये. म्हणून हळद, बटाटा, शेवंती यांच्याशी जुडणारे जे शब्द आहेत ते आहेत रताळे आणि कांदा. तर पर्याय क्रमांक 3 व 4 अचूक आहेत. तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न अभ्यासले आहेत. सोळावा प्रश्न पहा. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. तर 2 पर्याय निवडायचे पहा. बर्लिन, रोम, बगदाद. आता बर्लिन, रोम, बगदाद हे जर पाहिलं तर बर्लिन जर्मनीची राजधानी आहे, रोम इटलीची राजधानी आहे, बगदाद इराकची राजधानी आहे. तर मग ह्या राजधान्या आहेत आणि आपल्याला काय शोधायचं आहे, मग इथं कोण यामधील ज्या 2 शहरं ज्या आहेत ती राजधान्या आहेत. यामध्ये बीजिंग पाहिलं तर चीनची राजधानी, टोकियो ही जपानची राजधानी. तर मग पर्याय क्रमांक 1 व 4 बरोबर आहेत. व्हेनिस जर पाहिलं तर हे शहर आहे, परंतु हे राजधानी नाही. भूतान हा देश आहे. त्यामुळं हे दोन्ही पर्याय चुकीचे ठरतात आणि बरोबर पर्याय 1 आणि 4 हे ठरतात. पहा दुसरा प्रश्न आपला राहिला होता तो पाहूया. तर दुसऱ्यामध्ये पहा काय आहे, ग्रॅम, मिनिट, मीटर आणि लिटर. तर ही 4 एककं दिलेली आहेत. त्यामधला ग्रॅम, मीटर आणि लिटर ही दशमान परिमाण आहेत. म्हणजे 10-10च्या पटीमध्ये त्यांचे आपण भाग करू शकतो. की जसं 10 ग्रॅम झालं तर सेंटीग्रॅम, 10 मीटर झालं तर 10 सेंटीमीटर, किंवा लिटर जर 10 झाले तर म्हणजे 10च्या 10 भाग इंच करता येतात आपल्याला. तसं मिनिटाचे जे आहेत ते 60च्या पटीत आहे. म्हणजे हे काही दशमान परिमाण नाही. त्यामुळं मग या ठिकाणी जे वेगळं एकक आहे ते आहे मिनिट. तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. तर आपण यामधील नमुना प्रश्न सर्व पाहिलेले आहेत.
उपघटक 2.1 शब्दसंग्रहातील. तर आजच्या तासिकेला आजचा भाग येथेच थांबूया. काही अडचण वगैरे असतील, शंका असतील तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज करून विचारू शकता किंवा चॅनलवरती कमेंट करू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.